महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नव्या आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज। बघा, लाडक्या बहिणीला बघू शकता, लाडक्या बहिणीला मुलगी असेल तर बघा, जर तुम्हाला मुलगी असेल तर राज्य शासनामार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये बघा मुलीच्या तुमच्या नाही तर तुमच्या मुलीच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत 3 लाख रुपये बघा 3 लाख लवकरच जमा होणार आहेत। बघा, लवकरच जमा होणार आहेत। असा लवकर करा अर्ज, बघू शकता, लवकर करा अर्ज, बघू शकता। 3 लाख कोणाला मिळणार, पात्रता काय आहे बघा, पात्रता काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। बघा, पात्रता काय आहे ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। बघा, त्याचप्रमाणे बघा, लाभ कसा मिळवायचा, बघा लाभ कसा मिळवायचा, अर्ज कुठे करायचा, बघा अर्ज कुठे करायचा, कुठून मिळणार, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। बघा, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण की आपण सर्व योजनांची बघा सर्व योजनांची माहिती अशी पुरेपूर माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। बघा, लाडकी बहीण योजना बघू शकता, ब्रेकिंग न्यूज तुम्ही सुरुवातीला पाहिलीच असेल। बघा, जर तुम्हाला एक मुलगी असेल, बघा एक असेल किंवा 2 असेल, बघा 1 किंवा 2, बघू शकता 1 किंवा 2 असेल तर तुमच्या बँक खात्यात बघा 3 लाख रुपये, बघू शकता 3 लाख रुपये राज्य शासनामार्फत हा जो निधी आहे बघा, जसं की बघू शकता, जसं की सुकन्या समृद्धी योजना आहे। बघा, सुकन्या समृद्धी योजना यासारखीच ही योजना आहे। बघा, या संबंधित राज्य शासनामार्फत जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत घोषणा करण्यात आलेली आहे। बघा, या संबंधित त्यांच्या मार्फत घोषणा करण्यात आलेली आहे। तुम्हाला तुमचा अर्ज कधी करायचा आहे, बघा अर्ज कधी करायचा आहे, अर्ज कुठे करायचा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं आहे, कारण की तुम्हाला सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत असतो। बघा, त्याचप्रमाणे बघा 3 लाख रुपये, बघा 3 लाख रुपये तुमच्या बँक खात्यात तुमच्यापर्यंत कसे येतील, तर बघा, जर मुलीचं अकाउंट असेल तर बघा, जर मुलीचं अकाउंट असेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार आहे। अन्यथा तुमचं जर खातं असेल व जॉईंट खातं, बघा जॉईंट खातं असेल तरीही चालेल। बघा, त्यासाठी 3 बँका राज्य शासनामार्फत सांगण्यात आलेलं आहे। बघा, कोणत्या त्या 3 बँका आहेत ते सांगणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। बघा, हा अर्ज जो आहे बघा 3 ते 4 बघा 3 ते 4 दिवसात राज्य शासनामार्फत अधिकृतपणे घोषणा होणार आहे, जी महिला व बालविकास मंत्री यांच्याकडून होणार आहे, मुख्यमंत्र्यांकडून झालेली आहे। बघा, यासाठी जी तुमची मुलगी आहे बघा, तिचं वय हे 25, बघा 25, बघू शकता 25 वर्षाच्या खाली, बघा खाली बघू शकता 25 वर्षाच्या खाली, बघा 25च्या खाली 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, बघा शेवटपर्यंत 25 असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये जो निधी आहे, जो अनुदान आहे, तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत लवकरच जमा होणार आहे। बघा, त्यासाठी तुम्हाला अंगणवाडी, बघा तुमचं अंगणवाडी या संबंधित तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळेल, त्यामुळे तुम्हाला चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। बघा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवायचं असेल। बघा, तुमची मुलगी 1 वर्षाची असो, बघा 1 वर्षाची असो, 1 वर्षाचे वर आणि 25 वर्षाच्या मध्ये, बघा 25च्या मध्ये व 1 वर्षाच्या वर असेल तरच तुम्हाला हा निधी आहे, बघा जो निधी आहे 3 लाख, बघा 3 लाख तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत वितरित होणार आहे। अन्यथा जो निधी आहे बघा, जो निधी आहे तो तुम्हाला मिळणार नाही। बघा, जो तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत जो निधी वितरित होणार आहे तो तुम्हाला मिळणार नाही। बघा, तुम्हाला अंगणवाडीतून अर्ज घ्यायचा आहे। मुलीची पात्रता बघा, शिक्षणचा हा निधी फक्त शिक्षणासाठी आहे। बघा, शिक्षण बघू शकता, बघा शिक्षणासाठी हा निधी आहे, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर हा फॉर्म जेव्हा फॉर्म सुटतील, बघा जेव्हा राज्य शासनामार्फत व महिला व बालविकास मंत्री यांच्या मार्फत याची घोषणा होईल, बघा याची घोषणा होईल तरच तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवर कळवण्यात येईल, त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं। बघा, या 3 लाख रुपये बघा तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत निधी वितरित होणार आहे, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर जो तुमचं मुलीचं अकाउंट, बघा तुमचं मुलीचं अकाउंट
लवकरात लवकर महाराष्ट्र बघा बँक 3 बँका सांगितल्या होत्या तुम्हाला, 3 बँकेची नावे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत बघा. व पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल येईल, त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवायचं बघा. तुमचं ते महाराष्ट्र ग्रामीण बघा, तुमचं महाराष्ट्र ग्रामीण बघू शकता, महाराष्ट्र ग्रामीण बँक. त्याचप्रमाणे बघा बँक ऑफ महाराष्ट्र बघा, बँक ऑफ महाराष्ट्र बघू शकता, बँक ऑफ महाराष्ट्र. त्याचप्रमाणे बघा जी तुमचं SBI बघा, SBI स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI बघा. SBIमध्ये जर तुमचं खातं असेल महाराष्ट्र ग्रामीण और बँक ऑफ महाराष्ट्र या 2 ते 3 बँकामध्ये जर तुमचं खातं असेल तर लवकरात लवकर उघडून घ्यायचं आहे. व जर तुम्ही हे खातं लवकरात लवकर उघडलं तर तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर पैसे जमा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर जो हप्ता पाहिजे असतील, जो अनुदान पाहिजे असतील ते लवकरात लवकर बघा 20 तारीख बघा, 20 तारखेपासून ते तुमच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभाग बघा, छत्रपती संभाजीनगरमधील 6 विभागातील 6 जिल्हे बघा. त्याचप्रमाणे पुणे विभागातील जगात 4 जिल्हे बघा, 4 जिल्हे. सविस्तर अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. तुमचा जिल्हा, तुमचा तालुका व त्या संबंधित गावाची लिस्ट ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत किंवा तुमच्या सिटीपर्यंतची लिस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटत राहूत अशाच नवीन व्हिडिओसोबत, त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्हाला निधीचा व तुमचा जिल्हा कोणता आहे तेही आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. तुमच्याबद्दल जे तुमचा जिल्हा आहे त्याबद्दल आम्ही सविस्तर अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. तुमची पात्रता, मुलीचं शिक्षण चालू असेल तर लवकरात लवकर कळवा. व तुमचे कोणकोणत्या तुम्ही आतापर्यंतचा लाभ घेतलेला आहे बघा, लाडकी बहिणीचे 10 हप्त्याचा घेतलेला आहे का, संपूर्ण माहिती तुमची एक कमेंट्सच्याद्वारे नक्की कळवा. भेटत राहतो अशाच नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.